श्री स्वामी समर्थ दत्ताश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपलं किचन बनवणार आहोत घावणे। पण प्रथम आपण भिडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। नेरलेप पॅनवर येतात घावणे, पण भिड्यावरचे भरपूर छान लागतात। तर जर तुमचा भिडा जर खराब झाला असेल तर टाकून देऊ नका। तर तो कसा तयार करायचा आज मी तुम्हाला दाखवणार आहे। भिडा प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर गरम करत ठेवायचा आहे आणि भरपूर तेल टाकायचं आहे। भरपूर म्हणजे साधारण 3 ते 4 टेबलस्पून आपण तेल टाकायचं, 3 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झाल्यावर इथे 1 ते 1.5 कांदा घ्यायचा आहे। कांदा खराब असला तरी चालेल, तो ह्यामध्ये टाकायचा आहे। आता तो छान परतून घ्यायचा आहे। लाल थोडासा करपला पाहिजे अशा प्रकारे करपून शिजून घ्यायचा आहे कांदा। इथे थोडासा झालेला आहे, मी आता गॅस बंद करणार आहे। परत दुसऱ्या दिवशी परत आपण ते गरम करणार। हे सर्व असं ठेवायचं आहे, फक्त तेल नसेल तर थोडंसं तेल टाकायचं आहे। ते इथे 5 ते 7 दिवस तो मी भिडा रेडी केला होता। आता मी घावणे करणार आहे, त्यासाठी मी तांदूळ भिजत घातलेले होते 5 तास स्वच्छ धुवून। ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। इथे मिक्सरमध्ये मी तांदूळ वाटून घेणार आहे। थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं, एकदम बारीक वाटले गेले पाहिजे। तर इथे मी पूर्ण वाटून घेणार आहे ह्याच प्रकारे। इथे वाटून झालेले आहे। पीठ आता सध्या घट्ट आहे, आपल्याला घावण्यासाठी भरपूर पातळ पीठ लागतं, त्यासाठी इथे मी पाणी टाकणार आहे भरपूर। साधारण मी 1 ते 1.5 कप पाणी आधी प्रथम टाकलं। त्याच्यानंतर जर वाटलं आपल्याला की अजून घट्ट आहे, आपल्याला पातळ हवं आहे, तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता त्यामध्ये। ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। अजून पीठ घट्ट आहे, पिठामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे। आपल्याला पातळसर पीठ हवं आहे, त्यासाठी इथे पाण्याचा वापर भरपूर करायचा आहे। थोडं थोडं करून ढवळून सतत पाणी टाकायचं आहे त्यामध्ये। तर मी थोडं अजून पाणी टाकणार आहे। छान असं पातळ पीठ झालेलं आहे। तर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे। आता इथे मी भिडा रेडी केला होता, मला जेमतेम 7-8 दिवस झाले। मी दोन्ही टाईम सारखा गॅसवर कांदा परतत होते। कांदा चेंज केलेला नाही आहे, तोच आहे। आणि जसं तेल मुरत होतं तसं थोडं थोडं करून तेल टाकत होते। आता तेल बऱ्यापैकी मुरलं आहे, थोडंसं आहे त्यामध्ये तेल। ते हे तेल फेकून द्यायचं नाही आहे, आपल्याला तसंच ठेवायचं आहे। वाटीमध्ये काढून घ्या आणि कांदा आहे ना तो फेकून द्या, कारण जेव्हा आपले पूर्ण घावणे होतील तेव्हा हे तेल ह्या भिड्यावर परत तसंच ठेवायचं आहे। भिड्यामध्ये घावणे किंवा आंबोळे जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा तेल लावून ठेवायचं आहे। जर तुम्ही असंच ठेवत असाल तर नक्की खराब होणार, त्याला जंग लागणार। तिथे मी कांदा टाकून दिला आहे। आता हे मी स्वच्छ घासून घेणार आहे। स्पंजच्या कात्याने घासा, तारेच्या नको। इथे मी घासून घेतलेला आहे। थोडासा बाकी आहे भिडा व्हायचा, थोडीशी व्हाईट दिसते शेड ह्या साईडला। तर गॅस फास्ट केलेला आहे, त्यावर हा मी भिडा ठेवला आहे गरम करत। एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे, अर्धा कांदा घ्यायचा आहे, सुरीने किंवा काट्या चमच्याने असा टोचवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्यावर तेल लावता येईल। आता कांदा तेलात बुडवून अशा प्रकारे पूर्ण लावून घ्यायचे आहे। हात मी तेलात बुडवून इथे लावत आहे भिड्यावर। तसं लावून झाल्यानंतर सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यावर
घावण्याचं पीठ टाकायचं आहे, जे आपण मिक्सरमध्ये वाटलं होतं ते अशा प्रकारे आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे. निदान अर्धा ते 1 मिनिट शेकून घ्यायचं आहे झाकण लावून चांगल्या प्रकारे. भिडा तयार होण्यासाठी त्यामध्ये तुम्ही भिडा जेव्हा तयार करता, कधी कधी भिड्यामध्ये मच्छी जर खात असाल तर मच्छी फ्राय करा किंवा पेटीस फ्राय करा. जेवढं तेल मुरेल ना तेवढा चांगला. तिथे वरची बाजू पूर्ण झालेली आहे. आता मी हा पलटी करणार आहे. पलटायचं आहे याला. भिडा छान तयार झाला ना की आपणच घावणे साईडने निघतात. हा अजून थोडा तयार व्हायचा बाकी आहे. आंबोळ्या याच्यावर छान येतील, उत्तम प्रकारे येणार आहेत. पण घावणे येण्यासाठी ह्याला थोडं अजून तेल त्यामध्ये मुरलं पाहिजे. तर मी हा पलटी केलेला आहे. मध्ये जी लाल शेड दिसते आहे, थोडासा करपलेला आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम आपली जास्त तर मध्यभागी लागत आहे. त्यासाठी भिड्याच्या खाली आपल्याला पत्रा ठेवायचा आहे. हा खायचा नाही घावना. मी असं जस्ट भिडा रेडी केला आणि म्हणून टाकला आहे. हा फेकून द्यावा लागणार आहे. आता ह्याच्यात बघा तुम्ही मध्यभागी थोडासा काळसर भाग झाला आहे, थोडं करपट असं होत आहे. तर भिड्याखाली आपल्याला पत्रा किंवा झाकणी ठेवायची आहे. तिथे माझ्याकडे जर्मनची झाकणी होती, ती मी वापरत नाही, ती ह्यासाठीच वापरते. मी भिड्याखाली ठेवते गॅसवर. अशा प्रकारे ठेवून द्यायची आहे, जेणेकरून मध्ये जास्त शेक लागणार नाही. कधी कधी मध्ये भिड्याला खायचं पान असते ना, ते देखील तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे आपल्याला खायचं पान लावायचं आहे. तेल लावून अशा प्रकारे संपूर्ण खायचं पान फिरवायचं आहे. आता ह्याच्यावर मी दुसरा घावणं टाकणार आहे. प्रथम मी असा ट्राय केला होता आपला भिडा रेडी झाला आहे की नाही म्हणून मी तो बोलली की खाऊ नका म्हणून. तर हा बघा, जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून पातळ हवं असेल तर यामध्ये अजून पाणी टाकू शकता. आम्ही दुसरा घावणा टाकत आहे ह्यावर. परत झाकण लावून आपण शेकून घ्यायचं आहे. घावणे येण्यासाठी सुती कापडावर हा तयार झाल्यावर ठेवायचा आहे घावणा. असंच ताटत ठेवू नका, कॉटनच्या कपड्यावर ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर त्याला फोल्ड करायचं आहे. परत मी ह्यावर तेल लावणार आहे कांद्याच्या साईने. जसे जसे आपण घावणे काढणार त्या प्रकारे तसं आपल्याला भिड्याला तेल लावत राहायचं आहे. आता मी तिसरा देखील टाकत आहे. अशा प्रकारे मी करून घेणार आहे. घावणे पूर्ण रेडी तुमचे झाले, त्याच्यानंतर ह्याला तेल लावून भिडा ठेवून द्यायचा आहे. असंच ठेवू नका. नक्की रेसिपी ट्राय करा. जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.